गुरु पूर्णिमा के अवसर पर अपने गुरु के वंदन की पुरानी परंपरा है। इस अवसर पर गुरु तुल्य साई भगवान के लिए नागपुर के साई मंदिर में भक्तों की भारी भीड़ रही। इस बार गुरु पूर्णिमा गुरुवार को होने से इसका और भी अधिक महत्व रहा। नागपुर में साई मंदिर में विशेष व्यवस्था की गई, जहां भक्तों ने अपने आराध्य के दर्शन कर आशीर्वाद लिया। आज मंदिरात 46वा गुरुपौर्णिमेचा वर्धापन दिन आपण साजरा करतोय। मंदिराला 46 वर्ष पूर्ण झालेले आहे। आज पहाटेपासून 5:15 भक्तांची कंटिन्यूस गर्दी सुरू आहे। आज सकाळी 5:15ला काकड आरती, 6ला बाबांचं मंगल कलश यात्रा, त्याच्यानंतर बाबांचं स्नान, महावस्त्र अर्पण आणि एक वंदन आरती, त्याच्यानंतर कंटिन्यू दर्शनाला सुरुवात झाली। आता दुपारी 12 वाजता बाबांची माध्यान्ह आरती झालेली आहे आणि त्याच्यानंतर महाप्रसाद सुरू झालेला आहे। आज मंदिरात सुंदर सजावट केलेली आहे, कारण की आजचा दिवस जो आहे हा गुरु आणि शिष्याचा दिवस आहे। बाबांना जे लोक गुरु मानतात ते शिष्य आज बाबांच्या दर्शनासाठी सकाळपासून इथे येतात आणि आज दिवसभरात अंदाजे जर पाणी नसला तर एक 50,000 लोक इथून बाबांचं दर्शन करून जातील अशी आहे। संध्याकाळी 7 वाजता बाबांची पालखी निघणार आहे मंदिरातून। इथून गजानन मंदिर, त्याच्यानंतर राम मंदिर आणि परत इथे परत येईल। आणि रोज संध्याकाळी भक्ती संगीताचे कार्यक्रम आपण आयोजन केलेले आहे, ते सुद्धा सुरू आहे। आज एक बोरकर म्हणून जे मॅडम आहेत, विद्या बोरकर, त्यांचा आज संगीताचा संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रम आहे। तो रात्री 9:30 पावणे 10 पर्यंत चालेल।